सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण हिंदू आहोत, त्यामुळे आपल्या ग्रंथात जितके मंत्र आहेत, जितके स्तोत्र आहेत, ते इतके प्रभावशाली आहेत आणि त्याचा वापर आपण योग्य ठिकाणी नक्कीच करून घेऊ शकतो. आता हे मंत्र आणि स्तोत्र आपल्या घरात रोजच सकाळ संध्याकाळ आपण लावत असतो, ऐकत असतो, तर काही आपण स्वतः म्हणत असतो. आता ह्या मंत्रात आणि स्तोत्रात खूप ताकद आहे, अतिशय प्रभावशाली असतात आणि हे स्तोत्र मंत्र आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण नक्कीच ह्याचा वापर करून घेऊ शकतो. आता बरेच लोक घरात सकाळी किंवा संध्याकाळी हे मंत्र अगदी मोठमोठ्याने लावत असतात आणि ते ऐकत असतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का, असे काही मंत्र आहेत जे आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्या 1 तासाच्या आत, तर कधी 24 तासात, तर कधी आठवड्याभरात आपल्या इच्छा पूर्ण करतात. असेच काही स्तोत्र मंत्र मी नेहमी तुमच्याशी शेअर करत असते. परंतु तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटतात, असेच व्हिडिओ मी कंटिन्यू करू का, नक्कीच मला कमेंट मध्ये कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. आणि ज्यांना कुणाला असे व्हिडिओ आवडत असतील त्यांना नक्कीच त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करा. आता काय करायचं, तुमची इच्छा कुठलीही असू द्या, मग ती तुमच्याकडे बंगला नाही आहे, घर नाही आहे राहायला, किंवा गाडी नाही आहे, किंवा पैसा येतो तो टिकत नाही, किंवा पैसा हवा आहे, किंवा तुम्हाला नोकरी व्यवसाय करण्याची इच्छा आहे परंतु ते व्यवस्थित होत नाही आणि त्यासाठी तुम्हाला हा मंत्र वापरायचा आहे, किंवा लग्न होत नाही, म्हणजे कुठली इच्छा आहे जी तुमची मनापासून इच्छा आहे आणि ती पूर्ण होत नाही, आणि ती पूर्ण करण्यासाठी किंवा ती इच्छा पूर्ण करण्याचे मार्ग मोकळे होण्यासाठी तुम्ही ह्या मंत्राचा वापर नक्कीच करू शकता. हनुमान दादा ही अत्यंत बलाढ्य देवता आहे आणि बरेच लोक आपल्या घरात हनुमान चालीसा म्हणत असतात. काही लोक तर ट्रेनमध्ये, बसमध्ये सुद्धा हनुमान चालीसा म्हणत असताना आपल्याला दिसत असतात. अगदी छोटंसं पुस्तक असतं आणि ते त्यांच्यासोबत ते लोक कॅरी करतात. आता हा हनुमान चालीसा खूप प्रभावशाली आहेच, परंतु तुम्हाला माहिती आहे का, काही असे पण मंत्र आहेत जे आपण आपल्या जीवनात कायम म्हणू शकतो आणि कायम आपण ते ऐकू शकतो. आता हा जो मंत्र तुमच्याशी शेअर करणार आहे, हा मंत्र तुम्ही कधीही म्हणू शकता, कुठल्याही वारी, कुठल्याही वेळेला. फक्त तुम्हाला हा मंत्र ऐकायचा आहे आणि ऐकायचाच आहे. परंतु जर का तुम्हाला म्हणता येत असेल, अगदी साधा सोपा कोणीही म्हणेल असा मंत्र आहे, म्हटल्याने सुद्धा नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होईल. परंतु चांगल्या इच्छेसाठीच हा मंत्र म्हणायचा आहे. आता मंत्र किती वेळेला म्हणायचा आहे, मंत्र कितीही वेळेला म्हणा, इच्छा कुठलीही असू द्या, मंत्र एक, इच्छा अनेक. आता मंत्र व्यवस्थितपणे लिहून घ्या आणि हा मंत्र लिहिल्याच्या नंतर तुम्ही स्वतः म्हणा किंवा यूट्यूबवर सर्च करा. नक्कीच तुम्हाला हा मंत्र यूट्यूबवर सुद्धा मिळून जाईल. हनुमान बिगेन नाव, हनुमान बिगेन नाव, हनुमान बिगेन नाव, अशा पद्धतीचा हा जो मंत्र आहे, हा मंत्र तुम्हाला कंटिन्यू म्हणायचा आहे. आता किती वेळेला म्हणायचा आहे, तुम्हाला जितक्या जास्त वेळेला हा मंत्र म्हणता येईल तितक्या जास्त वेळेला तुम्ही हा मंत्र म्हणू शकता. किंवा हा जो मंत्र आहे हा तुम्हाला ऐकायचा असेल तर तुम्ही यूट्यूबवर जाऊन सर्च करा, तुम्हाला ऐकण्यासाठी सुद्धा हा मंत्र मिळेल. हा मंत्र तुम्ही घरात एका जागेवर देवघराच्या समोर बसून सुद्धा ऐकू शकता, किंवा तुम्ही एखादं काम करत आहात आणि तुमची एखादी इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण करायची आहे आणि काम करता करता सुद्धा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता. परंतु तुम्ही हा मंत्र कुठल्या इच्छेसाठी म्हणता, ती इच्छा तुम्हाला व्हिज्युअलाइज करायची आहे. ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. हा मंत्र अतिशय प्रभावशाली आहे. हा मंत्र तुम्ही अशा पद्धतीने वापर करा की तुमची जी इच्छा आहे, आधी छोट्या इच्छेसाठी हा मंत्र वापर करा, ह्या मंत्राचा वापर करा. त्यानंतर तुम्ही मोठी इच्छासुद्धा तुमची असेल तर त्या इच्छेसाठी सुद्धा तुम्ही ह्या मंत्राचा वापर करू शकता. मंत्र अतिशय सोपा आहे, तेवढाच तो प्रभावशाली आहे. हनुमान दादा ही बलाढ्य देवता आहे, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे त्यांचा जो मंत्र आहे तो सुद्धा तेवढाच बलाढ्य आहे. आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी हा एक छोटासा मंत्र, परंतु खूप प्रभावशाली असलेला मंत्र आपल्याला उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्कीच इतरांना शेअर करा. कोणाची एखादी इच्छा आहे जी बऱ्याच दिवसापासून पूर्ण होत नाही, किंवा तुमची स्वतःची इच्छा एखादी आहे आणि ती बऱ्याच दिवसापासून पूर्ण होत नाही, तर त्यासाठी ह्या मंत्राचा नक्कीच तुम्ही वापर करू शकता. आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.